तर रायन हॉलिडेच्या दी ऑब्स्टिकल इज द वे पुस्तकाचा आणि स्टोइसिझम तत्वज्ञानाचा हा आहे एक झटपट आढावा. हे पुस्तक आहे ना, ते प्राचीन रोमन स्टोइसिझम तत्वज्ञानावर आधारित आहे. म्हणजे काय तर आंतरिक शांतता आणि आपल्या प्रतिक्रिया कशा हाताळायच्या यावर भर देतं. हे आपल्याला शिकवतं की आयुष्यातले अडथळे आपल्याला थांबवायला नाही तर उलट आपल्याला जास्त स्ट्रॉंग बनवायला येतात, पुढे जायला मदत करतात. चला तर मग यातले महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिलं म्हणजे आपला दृष्टिकोन म्हणजे परसेप्शन. बघा, आपल्यासोबत काय घडतंय हे आपण नाही बदलू शकत, बरोबर, पण त्याकडे कसं बघायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. निगेटिव्ह विचार करण्याऐवजी प्रत्येक अडचणीत संधी शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर परिस्थिती कंट्रोलमध्ये नसली तरी तुमची रिॲक्शन, तुमची प्रतिक्रिया नक्कीच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. बरं, दुसरा मुद्दा म्हणजे कृती म्हणजे ॲक्शन. नुसता योग्य दृष्टिकोन असून उपयोग नाही, त्यावर लगेच काम करणं, कृती करणं महत्त्वाचं आहे. अगदी छोटे छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्न मोठे अडथळे दूर करू शकतात, हे लक्षात घ्या. चुका होताच, पण म्हणून थांबायचं नाही. म्हणजेच केवळ विचार नाही तर तुमची प्रत्यक्ष कृतीच खरा बदल घडवते. आणि तिसरं, तुमची इच्छाशक्ती म्हणजे विल. काही आव्हानं असतात जी थेट तुमच्या मानसिक ताकदीची, तुमच्या कणखरतेची परीक्षा घेतात. अशावेळी तुमची सहनशक्ती, तुमचा संयम, तुमची जिद्द हीच तुमची खरी ताकद ठरते. यामागचं सूत्र असं की तुमची इच्छाशक्ती जर मजबूत असेल ना तर कुठलाच अडथळा तुम्हाला कायमस्वरूपी थांबवू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर अडथळा हा शत्रू नाहीये, तोच तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे. आणि प्रत्येक समस्येत एक संधी दडलेली असते. तर मग हे लक्षात ठेवा, तक्रार करत बसण्याऐवजी प्रयत्न करा, कारण अडथळा हा शेवट नसून तीच पुढे जाण्याची खरी संधी आहे.